शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे। तुम्हाला तर कळालंच असेल थंबनेल वरनं की आज आपला व्हिडिओ कोणता राहणार आहे। आपण आता बारामती बस स्टँड उभा आहे, नवीन बस स्टँड उभा आहे। पण खरंच मित्रांनो हे नवीन बस स्टँड राहिले का हे आपण आज बघणार आहोत। एक वर्ष झालं आपल्या व्हिडिओला, एक वर्षानंतर आपण हा बारामतीमध्ये व्हिडिओ करत आहे बस स्टँड मध्ये। तर या बस स्टँड मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं पुढचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे। तर आता आपण उभा आहे ज्या ठिकाणी पार्किंग गाड्या होतात त्या ठिकाणी, आणि आपण आतमध्ये एंट्री करतोय। हे बघा, आतमध्ये एंट्री करायची आपल्या, आतमध्ये बारामती बस स्टँड, बारामती बस स्थानक। मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की या ठिकाणी आपण सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। आतलं स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता। गाड्या वगैरे कशा लोकांनी लावलेल्या आहेत। ही पार्किंगची व्यवस्था आहे, टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था। पहिल्यांदा आपण आतमध्ये एंट्री करूया, जिथं जास्त प्रमाणात झाडं लावलेली आहेत त्या ठिकाणी। अजून बरेचसे गाळे चालू झालेले नाहीत, हे बघू शकता। सगळे गाळे बंद आहेत बारामती मधले। या ठिकाणी जे ओला कचरा, पेपर, डस्टबिन वगैरे सगळे त्या ठिकाणी लावलेले आहेत। बघा किती स्वच्छ आहे बारामती बस स्थानक नवीन। हा उपहारगृह आहे, या ठिकाणी एसटी कॅन्टीन आहे, बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो खरंच या ठिकाणी जर बघितलं ना तर झाडांची चांगली व्यवस्था घेतली जाते। बघा किती, जेव्हा आपण व्हिडिओ केला होता तेव्हा खूप छोटी छोटी या टाइमला या ठिकाणी झाडं होती। हे बघा आता किती झाडं भरपूर वाढलेले आहेत। आणि प्रत्येक ठिकाणी असे डस्टबिन ठेवण्यात आलेले आहेत की जर तुम्हाला कचरा टाकायचा आहे तर यामध्ये, हे बघू या ठिकाणी लोकांनी कचरा पण टाकलाय बघा ह्या सातमध्ये। या ठिकाणी या सर्व गाड्या या ठिकाणी लागतात, जे फलाट क्रमांक दिलेले आहेत या ठिकाणी सगळ्या गाड्या या ठिकाणी लागतात। जी आपली लालपरी आहे, बारामतीची लालपरी, या ठिकाणी सगळ्या गाड्या लागतात, बघू शकता। या ठिकाणी सगळी कशी लोक बसलेले आहेत, ठीक आहे। या ठिकाणी आपले विद्यार्थी पण आहेत, आपण त्यांना विचारूया की काय कसं वाटतं या ठिकाणी नवीन बस स्थानकला। छान वाटतंय। दादा नमस्कार, तुझं नाव? निरंजन यादव। काय बरं काय सांगशील, कसं आहे एक नंबर स्टँड एसटी स्टँड आपलं? एक नंबर। किती वर्ष झालं आपल्या एसटी स्टँडला? तरी एक वर्ष होऊन गेले।
एक नाही, 2 वर्ष झाले. 2-3 झाले. काय बरं स्वच्छता वगैरे हा, एक नंबर आहे सगळं. असते स्वच्छता? हा. कशी स्वच्छता करतात काय सांगतील? काय कामगार आहेत तिथं सगळे. कामगार आहेत खूप का? कामगार आहेत. बर. आता एसटीन प्रवास करतो. हा. कशी एसटी चांगली आहे का? चांगली स्वच्छ एकदम. का कुठं दरवाजा निघलाय खिडक्या निघल्या असं नाही ना काय? नाही. नक्की. हा. बर चला थँक्यू. हे सगळे विद्यार्थी आहेत बघा. ऐका ना. हाय हे बघा मित्रांनो, या ठिकाणी ही डस्टबिन ठेवलेले आहेत. ओला कचरा, पेपर, प्लास्टिक काय असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता सध्या पावसाचे दिवस आहेत. हा पुढचा परिसर आहे जिथं ज्या गाड्या लागतात त्या ठिकाणी. या ठिकाणी ही बघा स्वच्छता कशी चालू आहे. खूप मोठा परिसर आहे. तिथून पण त्या गाड्यांना जायला एंट्री आहे, पण तिथून तुम्हाला टू व्हीलर पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला तिकडून येता येत नाही. तुम्हाला त्या ठिकाणं यायचं आहे. जो आपला फ्रंटचा जो एरिया आहे त्या ठिकाणी वरनं एवढा मोठा परिसर आहे. हा दररोज परिसर स्वच्छ केला जातो. दोन वर्ष झाले आपल्या बारामती बस स्टँड, जे नवीन बस स्टँड आहे त्याला कमीत कमी आपले 2 वर्ष झाले. आणि 2 वर्ष झाले तरीही अजून एवढं स्वच्छता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता. या ठिकाणी पुण्याला जाणाऱ्या गाड्या, त्याचबरोबर ज्या प्रायव्हेट गाड्या त्या गाड्या, या सगळ्या गाड्या या ठिकाणी लागतात. काय नाव तुमचं? हातात धरा. बोलायचंय का? नाही. नकोच बोलायलाच नको आहे. या ठिकाणी आता आपल्या ठिकाणी प्रवासी बसलेले, आपण त्यांना विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव सर? गोरख काशीद. सर बारामती प्रॉपर? हो, बारामती. काय सांगताल आज हे बस स्थानक तुम्ही बघताय बारामती बस स्टँड? महाराष्ट्रात एक नंबर बस स्थानक आहे. किती वर्ष झाले? 2 वर्ष होऊन गेले असतील. 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्ष. या ठिकाणी तुम्ही स्वच्छता वगैरे पाहताल? काय हो, सांगताल? स्वच्छता आहे. काय सांगताल अजून बारामतीकरांना? दादांच्या आशीर्वादाने झालेला आहे बारामतीचा विकास जोरात, आणि चालू आहे अजून जोरात विकास दादांचा. बारामती रेल्वे स्टेशन पण होते आपलं? हो, चालू आहे. बघितलं तुम्ही, पाहिलं असेल आता नवीन रेल्वे स्टेशन एकदम रुबाबदार बनवलेलं आहे. ओके सर, थँक्यू.
तर या ठिकाणी या गाळ्यांमध्ये असे छोटे छोटे शॉप दिलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी इन्क्वायरी रूम आहे. तुमचं बाबा काय म्हणणं असेल, तुम्हाला थोडक्यात सांगायचं असेल तेही तुम्ही या ठिकाणी मांडू शकता, तुम्ही विचारू शकता या ठिकाणी पूर्ण ठिकाणी. बघा मित्रांनो, आपण आता नवीन बस स्टँडला आहे बारामतीमध्ये आणि या मला व्हिडिओमध्ये एवढं दाखवायचं आहे तुम्हाला की खरंच बारामती आपली स्वच्छ, बस स्टँड स्वच्छ लोक ठेवतात का, नियमाचं पालन करतात का, या ठिकाणी हे जे आता डस्टबिन बॉक्स दिलेले आहेत त्या ठिकाणी कचरा टाकतात का. तुम्ही व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी बघतच असताल. प्रवाशांना विनंती आहे की कोणतेही ज्वलनशील, स्फोटक किंवा प्रतिबंधित सामान प्रवासात बसमध्ये सोबत बाळगू नये. हृदयरोगाच्या सगळ्या आजारांचे उपचार करण्याचे एकत्रीकरण म्हणजे बारामतीमधील सौ शांताबाई देशपांडे मेमोरियल हॉस्पिटल आमच्या इथे थोडी एंजिओग्राफी सवलतीच्या दरात केली जाते. या ठिकाणी दिलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, नो स्पिटिंग, थुंकायचं नाही कुठे, या ठिकाणी सांगितलं आहे. हा जो पूर्ण अख्खा परिसर आहे हा स्वच्छ पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या पुण्याच्या गाड्या लागतात या ठिकाणी तिकीट काढू शकता, तुम्ही पाहू शकता. बारामती पुणे विनावाहक बुकिंग. सखी पुढील सखी स्वप्नांना पंख देण्याची आता पूर्ण तयारी आहे. स्वाभिमानाने जगण्याची आता आपली वेळ आहे. भीमा सखीची सोबत तुला आता आभार दाखवायचा आहे. तू आहेस देशाचा अभिमान, हे जगाला दाखवून द्यायचं आहे. 18 वर्षाच्या ज्ञानोखाली वयाच्या महिलांसाठी LICची भीमा सखी योजना, जिथे ते LIC एजंट बनण्यासाठी प्रशिक्षण कंटिन्यू या ठिकाणी क्लिनिंग चालू आहे. मी आता पाहतोय हे जे आता मावशीच्या क्लिनिंग करत आहेत, आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि अजून वरचं जे रूम आहे ते अजून ओपन केलेलं नाहीये. बऱ्यापैकी अजून भरपूर या ठिकाणी काम राहिलेलं आहे. जे गाळा अजून चालू झालेले नाही ते बघू शकता. या ठिकाणी बघा सीसीटीव्ही कॅमेरा आहे, बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. फायरची योजना केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी सूचना बोर्ड दिलेले आहेत त्यांनी की हे करू नका, ते करू नका, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जे विद्यार्थी आहेत कॉलेजला जाणारे आज ते आपल्याला भेटलेले आहेत. दादा नमस्कार, तुझं नाव? माझं नाव रोहन शिखर पवार. तर मी कॉलेजला जायला आलतो, बस लागली नाही म्हणून इथं थांबलोय जरा. स्टँड ही फिरत बसलेलो. काय स्वच्छता वगैरे असते का स्टँडवर? हो, एकच नंबर आहे स्टँड. नक्की का? हो. अजून काय सांगशील बरं? अजून काय असं म्हणजे लोकांनी काय पालन करायला पाहिजे? आता मी बघितलं थुंकण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रमाण कमी केलं पाहिजे. तिथं पुढे बस लावते तिथं कचरा केला नाही पाहिजे. बरोबर. ती कचरा पेटी दिली तरी त्याच्यात कचरा टाकत नाही काही लोक. हा बरोबर. ते डस्टबिन दिलेलं आहे त्या ठिकाणी अजून लोक कचरा टाकत नाहीत. टाकत नाही, ती टाकायला पाहिजे. बरं बरं बरं. बारामती रेल्वे स्टेशन बघितलं का? आपलं नवीन झालेलं बारामती रेल्वे स्टेशन. हो, ते बघितलं. ती एक नंबर झाले. आणि कसं झालंय ते? एकच नंबर झाले. एकच नंबर. हो, बारामती एकच नंबर आहे. एकच नंबर. कुठे कुठे फिरलाय बारामतीत? बारामती सगळं म्हणजे बऱ्यापैकी फिरलोय सगळीकडे. सगळीकडे. काय आवडतं बारामती? कुठला जास्त पॉइंट आवडतो? VP कॉलेज बसला. हा, VP कॉलेज बसला. कुठला? ती म्हणजे पेन्सिल चौकातला सगळ्यात भारीच आहे. ती बघताना भारी वाटत ती. होय का? त्या रोडने येताना. बर बर बर. चला धन्यवाद दादा. 1 लाख. क्वालिटी क्वांटिटी सांगते. थांबा एक मिनिट. हा ती करायचं क्वालिटी क्वांटिटी. हाच नो हम. दादा नमस्कार. बर, तू कुठं येतो तू? भावनगर वर नाही तुम्ही? बर. तिथनं म्हणजे आता भावनगरला बसचं जरा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. काय होतंय? बस म्हणजे तिकडून अशा लवकर येतच नाही आणि इकडून संध्याकाळी म्हणजे गर्दी तर खूपच असते. बर. ती बसला जरा टाइम लागतो, घरी जायला टाइम लागतो.
ती उशीरच होतो सगळा म्हणजे असं. मग ते बस तुमच्याकडे कमी आहेत बस? हो आमच्या इकडे जरा कमीच आहेत. बरं, तुझं म्हणणं आहे की जास्त आम्हाला त्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी असेल तिकडून येणार साधारणतः? का इंदापूरचे आणि आमच्या इकडचे म्हणजे सर्वात जास्तच म्हणजे बाकीचे कुठलेच नाही तिकडूनच जास्त येणारे विद्यार्थी. तिकडून जास्त विद्यार्थी आहेत. बरं, असं कधी झाले की बाबा गच्च गाडी भरली की असं कधी पहिलं कसं व्हायचं, असं होतंय का? आता गाडीचं म्हणजे सगळ्यांना कॉलेजला जायचंच असतं. बरोबर आहे. कोणाचं लवकर भरतं ही काय, त्यामुळे गर्दी असतेच, त्याचा नाही काय प्रॉब्लेम. ती म्हणजे सारख्या अशा आमच्या इकडून सारख्या नसतात ना, बस नसतात. बरोबर. जे बारामती बस स्थानकचे जे आहेत प्रमुख त्यांना तुझं सांगणं आहे की बाबा आम्हाला कमीत कमी जास्त तरी गाड्या या ठिकाणी सोडा, जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही. ओके, धन्यवाद. चला मित्रांनो, आपण आता या ठिकाणावरून निघतोय. प्रत्येकाने हा व्हिडिओ पहा, व्हिडिओमध्ये कमेंट्स करा की या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय बघितलं. मी स्वतः आता माझ्या डोळ्याने बघतोय या ठिकाणी बरीच स्वच्छता आहे. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे जो आता आपण पुढचा जो परिसर बघितला तो ठिकाणी थोडंसं दलदल आहे, पाणी साचतंय. परंतु जो आता आपला आतला परिसर आहे हे बघू शकता, या झाडांच्या मार्फत झाडं तर वाढलेले आहेत, पाणी भरपूर आहे त्याला. परंतु या ठिकाणी जे दररोज म्हणजे सारखी जी स्वच्छता केली जाते ती खरंच आहे. आणि मला काही लोकांनी कमेंट्स केली होती की सर तुम्ही आम्हाला तुमची बारामती स्टँड दाखवा की पहिलेच जसं स्टँड आहे तसं आहे का. आणि मी हो तसंच आहे. मी आता बघतो या ठिकाणी लोक पूर्ण पालन करतात. हा, थोडंफार इकडे तिकडं थुंकण्याचं प्रमाण जास्त आहे, परंतु जो कचरा टाकण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. प्रत्येक जण आपापलं पालन करते. हे जे डस्टबिन बॉक्स दिलेले आहेत या डस्टबिन बॉक्स मध्येच कचरा टाकत आहे, कुठं बाकीच्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत नाहीये. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत. तोपर्यंत चला, बाय.